नमस्कार. विनय कोठादे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आपण फूड ब्लॉग करणार आहोत आणि मी आलेलो आहे हॉटेल राजा पंढरी, जे शिंदे या गावी लोकेटेड आहे. नाशिकपासून जस्ट एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव नाशिक रोडपासून. जेव्हा तुम्ही पुण्याकडून येतात, एंट्री आहे, नाशिक रोडची एंट्री म्हटलं तरी चालेल. आणि हे आहे राजा पंढरीचा हे हॉटेल. बघू शकतो स्वागतच आपलं पांडुरंगाच्या अतिशय सुंदर अशा सुबक अशा मूर्तीने केलं जातं. आणि त्याच्या बाजूला जसं तुम्ही दर्शन घेतलात तसं लहान मुलांना खेळायला इथे छान छान असे झोके आहेत. आणि कलाकृती बघा त्यांची किती छान त्यांनी जोपासलेली आहे. आणि इथे बघू शकता अरेंजमेंट किती सुंदर केलेली आहे. म्हणजे ओव्हरऑल ॲम्बियन्स अतिशय अप्रतिम आहे. आणि या साईडला जर तुम्ही गेलात बघा, स्कूटरला बघा त्यांनी इथे पण ब्रँड टाकलेला आहे हॉटेल राजा पंढरीचा. आणि बसण्यासाठी अशी बघा छान इथे तुम्ही फोटो सेशन्स करू शकतात. आणि ही जी मुलं खेळत आहेत त्याप्रमाणे इथे मुलांना पण खेळण्यासाठी इथे छान अशी सुविधा आहे. सो ओव्हरऑल जे आहे छान ॲम्बियन्स, लोकेशन जस्ट बघू शकतो. हा हायवे बघू शकतो, हा जो आहे नाशिक पुणे हायवे. शिंदे गावात जर तुम्ही गेलात तर जस्ट शिंदे गावाच्या पुढे लगेच तुम्हाला राजा पंढरीच्या लेफ्ट साईडला नाशिकच्या दिशेने हे तुम्हाला हॉटेल लागेल. आता बघूया आपण आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत. आणि सुंदर असं त्यांनी एंट्रीलाच बसण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहेत. विथ फॅमिली तुम्ही येऊ शकतात. आणि आत्ता आपल्यासोबत आहेत हॉटेलचे मालक. सर, आपलं नाव? राजेश्वर पांडुरंग जाधव. नमस्कार. विनय कोठादे व्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला. काय तुम्ही कधी चालू केलं आहे हॉटेल? हे मी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू केलेलं आहे. अच्छा, साधारण 6 महिने होत आले. 6 महिने होत आले. ओके. आणि हे जे हॉटेल आहे तुमची फॅसिलिटी म्हणजे तुमची स्पेशालिटी काय आहे? प्युअर व्हेज? प्युअर व्हेज एकदम. अच्छा, बघू शकतो आपण यांचा मेनू कार्ड. ठिकाण जसं मी तुम्हाला सांगितलं, नाशिक पुणे हायवे, दत्त मंदिर समोर, राजयोग लॉन्स शेजारी, शिंदेगाव, तालुका जिल्हा नाशिक. आणि व्हरायटी ऑफ फूड्स तुम्हाला जे दिसतं आहे ते पंजाबी फूड जास्त आहे. ते पंजाबी फूड स्पेशालिटी आहे यांची. आणि मला जे भावलं आहे ना सर, इथे तुम्ही जे ऑप्शन दिलेलं आहे स्पेशल थाळीचं, स्पेशल थाळी लिमिटेड आहे. त्याच्यात तुम्हाला 220मध्ये मिळतं, पण सफिशियंट तुम्ही 1 पर्सन खाऊ शकतात. आणि एक ही स्पेशल थाळी आहे लिमिटेडमध्येच, ती आहे 200मध्ये. हिच्यात पण हे दुसरं एक ऑप्शन आहे तुम्हाला. अशा पद्धतीचं हे फूड अवेलेबल आहे. आणि सर, मला तुमचं जर मी हॉटेलमध्ये बघितलं तर अतिशय छान असं तुम्ही ॲम्बियन्स तर मेंटेन केलेलंच आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बड्डे पण इथे सेलिब्रेट करू शकतात ना? बड्डे पार्टी असतात आणि त्याच्यासाठी आम्ही फ्री ऑफ चार्जेस ठेवला आहे. फक्त जेवणाचेच पैसे असतात. अच्छा. डेकोरेशन दररोज बदललं असतं. अच्छा. आणि बुकिंगच्या याला आमच्याकडे बँकेट हॉल आहे. बघू शकतो आम्ही. हो, 300 लोकांकरता 300 लोकांचा तो बँकेट हॉल आहे. आता आपण बघूया यांच्याकडे काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहेत. आता मी दररोजचे 5 लोक 25 लोकांसाठी डेली 5 ते 10 बड्डे होता. अच्छा. फ्री ऑफ चार्ज मध्ये असतो. अच्छा, डेकोरेशन त्यांनी कस्टमाइज करून ठेवलेलं आहे, ज्याप्रमाणे पाहिजे तसं डेली चेंज होत राहतं. पण इथे मला हे आवडलेली, हे बघा बसण्याची साठी किती छान सुंदर असे अरेंजमेंट केलेली त्यांनी. युनिक असा कन्सेप्ट आहे. आय थिंक हे ड्रम्स आहे वाटतं. ड्रम्सच त्यांनी हे त्यांना कस्टमाइज करून घेतलेलं आहे. सुंदर असं अरेंजमेंट. आणि हा बड्डेचाच चालू आहे का कार्यक्रम? हो हो, यांचा बड्डे. सर, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. एक छोटेसे उद्योजक आहे, युवा उद्योजक. सर, कसं वाटलं तुम्हाला फूड? त्यांचा फूड कसलं, म्हणजे टेस्ट कशी वाटली? टेस्ट काय, आता आमचं रेग्युलर आहे. आमचे जावयाचंच हॉटेल आहे, त्यामुळं आमचं घरचंच आहे. तेच कराल आपण ना, नातेवाईकाला नको विचारायला. हां हां दादा, हां हे नाही आहे. हां बरं, सर्वांनी यांनी ताव मारून संपवलेलं दिसतं बुवा. हां दादा, कसं वाटलं तुम्हाला? चांगले. काय आवडलं तुम्हाला? सर्वच पदार्थ आवडले. अच्छा, पण सर्व काय ऑर्डर केलं होतं? शेवभाजी, डाळ तडका. अच्छा, चलो, म्हणजे फूड ओव्हरऑल 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी 10. चलो, धन्यवाद. हे नातेवाईक नव्हते, मी व्ह्युअर्सला सांगून देतो पहिले. ठीक आहे सर, कसं वाटतं तुम्हाला इथलं फूड? फूड एकदम सुंदर आहे. आणि ते आम्ही शिंद्याच्याच असल्यामुळे ते जवळ असल्यामुळे आम्ही रेग्युलर येतो. इथे आम्ही फूड आणि ॲम्बियन्स दोन्ही उत्कृष्ट आहे. स्वच्छता आहे, टापटीप आहे. ग्रामीण भागाच्या मानाने
ज्या गोष्टी अभावाने आढळतात त्या सर्व गोष्टी इथे आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांना शहरात जायची गरज नाही, उलट शहरातल्या लोकांनी इथे येण्याची आता एक रीत चालू झालेली आहे. क्या बात आहे, धन्यवाद. सो बघू शकतो आपण छान असा इथे पार्टी हॉल्स. हां 150 लोकांची जरी अरेंजमेंट असेल वाढदिवसाला तरी पण इथं पॉसिबल आहे. आमच्या पंचक्रोशीत इथं खास वाढदिवसासाठी नियोजनात फेमस. अच्छा, पंचक्रोशीतील म्हणजे शिंदे पंचक्रोशीतील लोक येतातच, पण आता बाहेरचे पण लोक इथे यायला लागलेले. क्या बात आहे, धन्यवाद. बाहेर साईडला पण तुम्ही बघू शकतो इथे बाल्कनीमध्ये त्यांनी अरेंजमेंट केलेली फूडची, जिथे तुम्हाला व्ह्यू दिसतो हायवेचा. क्या बात आहे, मस्त तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करत छान असं डिझाईनमध्ये तुम्हाला बसण्याची अरेंजमेंट मिळेल आणि इथे तुम्ही फूड एन्जॉय करू शकतात. आणि मित्रांनो तुम्हाला बघू शकतो इथे त्यांनी बँकेट हॉल पण बॅक साईडला आहे त्यांचा. आणि इथे तुम्ही का हो सर इथे लग्नाची वगैरे सर्व अरेंजमेंट हो होऊ हो 200 ते 250 लोकांपर्यंत छोटा छोटा कुठलाही साखरपुडा आपलं गेट टुगेदर भरपूर कार्यक्रम होता आमच्या. बघू शकतो हां सुंदरसे अरेंजमेंट. सो ज्याच्यासाठी आज आपण इथे व्हिजिट केलेले आहे अल्टिमेटली फूड, हे फूड आपल्याला आता सर्व झालेलं आहे. बघू शकतो आज आम्ही ऑर्डर केलेली इथली स्पेशल. आणि माझ्यासोबत आहेत हॉटेल ओनर जे आहेत त्यांचे चिरंजीव, नाव काय दादा? कुणाल दादा. कुणाल दादा यांनी आमच्यासाठी खास आज पाठवलेलं आहे. ही आहे पनीर लबाबदार आणि इथली ह्या भागातली स्पेशल अशी जी डिश आहे ही लसणी मेथी म्हणतात त्याला. सो आता आपण ट्राय करणार आहोत लसणी मेथीपासून जी ती प्रसिद्ध अशी डिश आहे. लागते कशी बघा, डेकोरेट पण किती छान करून दिलेलं आहे. आणि मित्रांनो मला सांगायचं राहिलं, रेट्स अतिशय रिजनेबल आहे बरं का. ह्या एवढ्या सर्व भाज्या आहे ना अराऊंड 150च्या बिलो रेंजच्या भाज्या आहेत. त्यामुळे एवढ्या कमी रेंजमध्ये मी तरी एवढं अजूनपर्यंत एवढी छान ॲम्बियन्स आणि प्लस आता टेस्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. आणि प्युअर व्हीटची रोटी आहे, गव्हाची रोटी पण इथे तुम्हाला अवेलेबल आहे. ही आता आपण घेतलेली आहे लसणी मेथी आणि त्याच्यासोबत आता घेणार आहोत ही पनीर लबाबदार. छान असे डेकोरेट केलेले आणि क्वांटिटी पण चांगलेली आहे. आता आपण टेस्ट करणार आहोत. आणि पनीरचं पण बघू शकतो त्यांनी बऱ्यापैकी क्वांटिटी इथे टाकलेली आहे. सो लेट अस ट्राय नाऊ. सुरुवात करू इथली स्पेशल डिश लसणी मेथीपासून. असं म्हणतात लसणी थोडीशी कडू लागते भाजीमध्ये, पण बिलकुल असं वाटत नाही आहे. आणि सर्व अवेलेबल आहे इथे. तुम्ही स्टार्टर्स पण अवेलेबल आहे, चायनीज पण आय थिंक अवेलेबल आहे, राईट? चायनीज पण अवेलेबल आहे. टेस्ट मस्त आहे. जर तुम्हाला ड्राय भाजी हवी असेल तर ही तुम्ही ट्राय करू शकतात. आणि जर तुम्हाला स्पायसी हवी असेल तर तुम्ही ही जी आहे पनीर लबाबदार किंवा दुसऱ्या इतर भाज्या ट्राय करू शकता. थोडी स्वीट आहे, जास्त स्पायसी नाही आहे. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना पण ही टेस्ट करू शकतात. आणि ही जी आहे ती थोडी स्पायसी आहे. सो तुम्ही ओव्हरऑल कॉम्बिनेशन जे आहे ते फिट बसतं. अप्रतिम फूड आहे. आता आम्ही फूड एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला मित्रांनो जर इथे यायचं असेल, पुन्हा एकदा ॲड्रेस सांगतो. शिंदेगाव जे नाशिकच्या अलीकडे लागतात पुण्याकडून येताना, हार्डली नाशिककडे अलीकडे 6 किलोमीटर 7 किलोमीटर राहतं. तिथे राजा पंढरीचा हॉटेल आहे. आणि सुंदरसा ॲम्बियन्स, रेट्स रिजनेबल, गार्डन प्लस हे आता आम्ही बसलेलो आहोत बाल्कनीतला व्ह्यू पण अप्रतिम दिसतोय. तुम्ही हायवेचा बघू शकतो, आनंद घेऊन इथे फूड एन्जॉय करू शकतात. म्हणजे रूफटॉपचा पण तुम्ही एक ओव्हरऑल जो आहे तो आनंद घेऊ शकतात. आणि फूड अर्थातच गुड आहे. सो आता हे फूड मी एन्जॉय करतो. आणि सर हे फूड मी आता एन्जॉय करतो. आणि अर्थातच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, खात पीत राहा. त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करत राहा. धन्यवाद.